मोहब्बत का शरबत. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार केला आहे मोहब्बतचा शरबत. जसं नाव आहे ना तसंच ना हा लागतो सुद्धा छान. उगाचच म्हटलंच नाही याला मोहब्बतचा शरबत. तर आज होता खास उपवास आणि उपवासासाठी ना मी आज तयार केला आहे हा शरबत. तुम्हाला आपल्या सोनाली किचनचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर पटची ना सबस्क्राईब करा आणि अगदी साध्या सिंपल रेसिपी बघायला असेल तर शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. तर आज आपण तयार करणार आहोत मोहब्बतचा शरबत. जसं ना जितकं बघायला आणि ऐकायला सोपं आहे ना तितकंच करायलासुद्धा सोपं आहे बरं का. हा मोहब्बतचा शरबत कोणीही करू शकेल, फक्त कलिंगड घरामध्ये असला पाहिजे. तर तुम्हाला कलिंगड ओळखायच्या 2 टिप्स सांगते. कलिंगडचा वरचा देठ आहे तो वाळलाय का बघायचा आणि थोडंसं बाजूच्या साईडला पिळसर असलं की तो कलिंगड पटशीन उचलायचा आणि घरामध्ये आणायचा. म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये लालसर कलरचं किंवा कलिंगड बघत आहात ना तशा पद्धतीने मिळेल. तर आपण काय करायचं, छान असं कट करून घेतलं आहे. उभे आडवे कट मारून घ्यायचे, बारके मोठे कसे पाहिजे तसे. शक्यतो बारीकच कट करा. आमच्या मिस्टरांची मला होतं की थोडेसे मोठे कट असू देत, बारीक बारीक नको. पण ठीक आहे, आपल्या मिस्टरांचं ऐकलं आणि मी मोठे मोठे कट केले आणि नंतर मला वाटलं छोटे कट केले असते बरं झालं असतं. तर मला जे पाहिजे होतं ते थोडंसं मी कट करून घेतलं. तर अशा पद्धतीने मी कट मारून घेतले आहे. अगदी थोडक्यात साहित्यामध्ये हा सरबत तयार केला आहे. वाळवण्याचे पदार्थ, उन्हाळ्याचे पदार्थ छान छान असं बघायला भारी. यूट्यूबला ओपन केलं की मोहब्बतचा शरबत तर बघायला मिळतोच आणि भरपूर असे वळवण्याचे पदार्थसुद्धा बघायला मिळत असतात. त्यातलं सरकारना यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला मोहब्बतचा शरबत बघत होते आणि म्हटलं आज करायचाच काय बरं करून. त्यामध्ये घातला रूअफजा, बर्फ घालायचा, थोडंसं आम्हाला गोड आवडतं म्हणून साखरसुद्धा घातली आहे, सब्जा घालायचा, भरपूर असा सब्जाचा वापर करायचा, छान टेस्ट येते ह्याला. तर कलिंगड घातला आहे आणि भरपूर असे कलिंगड घालायचे आणि तयार झाला आहे आपला मोहब्बतचा शरबत. अगदी मोहब्बत सारखाच आहे, खूप सुंदर असा चवीला होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि तयार झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उन्हाळ्यामधील गारवा आणि हे व्हिडिओ बघताना सुद्धा गारवा वाटतो बरं का. आणि नक्कीच ट्राय करा. केल्यानंतर कमेंट करा कशा पद्धतीने झालता. साखर ऑप्शनली आहे, साखर घातली तर चालते, पण मला जास्त गोड आवडतं म्हणून इथं साखर ॲड केली आहे. शक्यतो साखर घालत नाहीत. तर आपण घातलं आहे ग्लासमध्ये आणि ग्लासमध्ये हा मोहब्बतचा शरबत बघून अगदी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर जावा पळत पळत बाजारामध्ये आणि कलिंगड आणा. नक्की ट्राय करा हा मोहब्बतचा शरबत. तर गार्लिश केलं आहे आणि पिऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ. तर जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.